अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता या दोन्ही गावांच्या शिवभागात लोकवस्तीमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोंबडी फार्ममुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हे कोंबडी फार्म नवरात दांगट यांचे आहे। कोंबड्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही कोणती कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित कोंबडी फार्म हे कोणत्याही शासकीय नियमात बसत नसून लोकवस्तीपासून अत्यंत कमी अंतरावर उभारण्यात आले आहे। विशेष म्हणजे कोंबडी फार्मच्या 100 मीटरच्या आत पाण्याच्या विहिरी तसेच दुग्ध व्यवसाय सुरू असल्याने दूषित वातावरणात थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर आणि व्यवसायावर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा ग्रामसेवकांना निवेदन देऊन संबंधित कोंबडी फार्मवर कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कोणताही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांनी ग्रामसेवकांवर नाराजी व्यक्त केली आहे। काही नागरिकांनी तर ग्रामसेवकांनी कोंबडी फार्म चालकाकडून सेटलमेंट केल्याचा आरोपही केला आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितले की आम्ही प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, निवेदने दिली, मात्र अजूनही कारवाई झालेली नाही। दुर्गंधीमुळे नागरिकांची जगणे मुश्किल झाले आहे। जर प्रशासनाने लवकरात लवकर हे कोंबडी फार्म हटवले नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। दरम्यान या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित कोंबडी फार्मची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। कशासाठी आणि का तुम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसतो? आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहे। माझं नाव मच्छिंद्र लहानू शिने। मी 582/1 गटामध्ये राहतो। साधारणतः 25-30 वर्षापासून राहतो। आता एक 10 महिन्यापूर्वी माझ्या शेजारी 583 गट नंबर आहे, बांधाला बांधे, माझ्या घरापासून 50 ते 70 मीटर अंतरावर कोंबडी फार्म रघुनाथ विठ्ठल दांगट यांनी ग्रामपंचायतीची कोणाची परवानगी न घेता टाकलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला ते दुर्गंधी, माश्या, आमच्या कारवडीला कुत्रे चावणे, पावसाळ्यात कुत्रे आले का आमच्या घरात म्हणजे आमच्याही मागं लागत आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे 500 मीटरच्या पलीकडं शासनाची जी आहे त्याच्यात पलीकडं पोल्ट्री टाकावी आणि चालवावी। या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत, ग्रामसेवक, BDO साहेब, CO साहेब यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। शेवटी त्यांनी मागच्या उपोषणाला मला सांगितलं होतं का त्यांनी नवीन पिल्लं टाकलेत, 50 दिवस थांबा, 50 दिवसानंतर ते पिल्लं काढतील आणि त्यांना सांगितलं परत पिल्लं टाकू नका, पण त्यांनी लगेच पिल्लं टाकले म्हणून दुसरा आम्हाला स्थगित केलेलं उपोषण आम्हाला आता चालू करावं लागलं, म्हणून आम्ही उपोषणाला परत बसलो। ग्रामसेवक 100% फॉर आहे समोरच्या पार्टीला, तिने पैसे घेऊन व्यवहार केलेला आहे। तो फक्त काय माहिती का, एक 5ला 50 दिवस पूर्ण होऊन गेलेत, आज 25/5 आहे। 25 दिवसात जेव्हा आम्ही उपोषणचा अर्ज दिला तेव्हा तिने नोटीस त्यांना दिली, तोपर्यंत नोटीसच दिली नाही। तर डॉक्टर कराळे साहेब तालुक्याचे यांनी त्यांना ग्रामसेवकला सांगितलं 50 दिवसानंतर जर पिल्लं टाकले तर पुढील कारवाई तुम्ही करता, काय नाही केली त्यांनी। 50 वेळा आम्ही त्याला भेटलो, उडवडीचे कारण म्हणजे हा 100% फॉर झालेला आहे। कुठंतरी काय ते मूर्त आहे, मॅनेज झालेला आहे तो 100%। मी त्याच्या तोंडावर बी सांगतो आणि कधीही सांगतो, कसा बी सांगतो, तुम्ही सांगता त्या पद्धतीने सांगतो। त्याच्या 50 दिवस कधी मुदत दिली ना डॉक्टर कराळे साहेबांनी तिथं उपोषणच्या टायमाला, त्याला आम्ही सगळे शेतकरी म्हणले ठीक आहे, एवढे दिवस चालले, 50 दिवसांनी काय होणार आहे, आम्ही दिली 50 मुदत। 50 दिवसांनी मग ग्रामसेवकला अधिकार दिले का तुम्ही तुमच्या पद्धतीने पिल्लं टाकून देऊ नका, टाकायचे असेल तर परवानगी घेऊन टाका। तिने बिगर पण परवानगीची टाकली। ग्रामसेवकने काय कारवाई केली, त्याच्यानंतर मी सांगायला गेलो ग्रामसेवकला का बाबा पिल्लं परत टाकलेत, हा येतो नोटीस देतो, असं करतो तसं करतो, आणि नोटीस आज 25 तारीख आहे, परवा नोटीस दिली तिने उपोषणचा अर्ज गेल्यावर। मग त्यांनी साधारणतः 20 दिवस काय केलं, 50 दिवस संपल्यावर साधारण पोल्ट्री फार्मच्या ठिकाणी त्याच्या आसपास किती घर आहेत आणि तो आसपास तिथं जवळजवळ 150 लोक राहतात। मी 70 मीटरवर आहे आणि हे जास्तीत जास्त सगळे 100 मीटरच्या त्यांच्यापासून 100 मीटरच्या आत येते पोल्ट्री फार्म, आणि शासनाचा GR सांगतो 500 मीटरच्या पलीकडे पाहिजे। हा, नानाले पोरं आजारी पडायला लागले, परत जनावर ते पत्रे चावायला लागले, ते सर्टिफिकेट आम्ही जोडून दिले। पोल्ट्री फार्म काय त्रास होतो तुम्हाला, काय त्या पोल्ट्री फार्मचं पाण्याचं स्रोत जवळ आहे, पाणी पण खराब झालं आणि खूप दुर्गंधी चालू असती, सतत दुर्गंधी। आमची वस्ती लांब असली, तिथून एक साधारण 70 ते 80 मीटरवर वस्ती, त्यामुळं सगळा वासच चालू आहे तिथं। वास आहे, माशी आहे, आणि पाण्याची विहीर आहे, बोर आहे, आणि
पाणी पण खराब झाले. मग आता पाण्याच्या टाकीपासून विहिरीपासून पण अंतर त्याचं 150 मीटर. 150 मीटर विहीर ते एकदम जवळ आहे. या संदर्भात तुम्ही ग्रामसेवकाला ग्रामसेवकला आम्ही सगळं दिलं, त्यांनी कारवाई काहीच झाली नाही. ते उपोषण या डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही थांबलो, पण ते पुन्हा पिल्ल आणून सोडले आणि परत ते चालू झालं. त्यामुळे ते इथं बसलोय. काय यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे? ते बंद झालं पाहिजे. ते शासकीय नियमाप्रमाणे जिथं घ्यायचे त्यांना ते करू शकता, पण ते शासकीय नियम 500 मीटरचे त्याचे पुढं कुठं करा. अंतरपासून घर किती लांब आहे आणि काय तुमचं तास का? माझं नाव आहे मच्छिंद्र नामदेव गुडगाव, वडगाव गुप्ता मधलं आहे. हा बोला बोला. तिथं एक 1000 मीटरवर राहतोय. मला त्रास होतो कुत्र्यांचा. रस्त्याने जाता येता कुत्रे मागे लागतात, वास येतो संध्याकाळचा. शांत वातावरण मध्ये भरपूर वास येतो, त्याच्यापासून त्रास होतो. त्यांनी 500 मीटरच्या अंतरापासून लांब करण्याची काय हरकत नाही आमची. अशोक भिंगारदेवे. आम्ही पोल्ट्री फार्म त्रास होतो त्या गोष्टीचा. उद्या पाऊस पाणी पडला तर मच्छर बिच्छर किंवा मुलांना आजारी पडते, आणि याची दखल शासनाने घ्यावी हीच आमची विनंती आहे. कारण की पोल्ट्री फार्म हा व्यवसाय चांगला आहे, पण माणसांपासून दूर केला पाहिजे. जवळ असणं हे योग्य नाही. आरोग्याला धोक्यात आहे की त्याचा शासनाने विचार करावा. आणि आमची वस्ती फार मोठी आहे, तरी ह्या वस्तीवर परिणाम होऊ नये याची शासनाने दखल घ्यावी ही शासनाला आमची कळकळीची विनंती आहे. आमचे नातं लहान आहे, यांना आजारी पडू नये किंवा याचा काही त्रास होऊ नये याची शासनाने दखल घ्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे. हा पोल्ट्री फार्म त्यांना करायचा तर करू द्या, पण त्यापासून कुणाला धोका होणार नाही याची यांनी दखल घ्यावी. आम्ही बाहेर बसतो त्यावेळेस खूप वास येतो. या ते काही स्वतः राहायला नाही आहेत, त्यांनी केलंय पोल्ट्री फार्म, पण ते स्वतः तिथं राहायला असते तर ठीक आहे ना. त्यांनी तिथं त्यांची स्वतःची वस्ती करावी आणि त्यांनी स्वतः तिथं राहावे. मग त्यांना कळेल की आपल्याला काय त्रास होतो आणि दुसऱ्याला काय त्रास होतो याची त्यांनी दखल घ्यावी. आमचा दुग्ध व्यवसाय आहे, आमचं पण विहीर जवळच आहे. त्याला पाण्यापासून काही मुलांना त्रास व्हावा नाही किंवा हानी व्हावा नाही याची शासनाने दखल घ्यावी. व्यवसाय गुडगाव. आमचा व्यवसाय दुधाचा आहे. आमच्या तिथे आहे ना थोडा वास बी येतो, त्याचा कोंबड्यात जाई ना वास येतो. आम्ही राहिला आहे ना 70-80 फुटावरती राहिला आहे. तुमच्या दुधाचा व्यवसाय आहे, त्या दुधाच्या व्यवसायापासून पोल्ट्री फार्म आहे किती मीटर अंतर म्हणजे जवळ आहे का लांब? 70-80 मीटर. अजून काय त्रास होतो दुधाला? बाकीचं मग कुत्रे मांजरे लई त्रास होतो. बस खराब होतं. मासे होतात. नाही दूध आम्ही ठेवून देतो आतमध्ये, असं दूध खराब नाही. मास फक्त वास या विषया नाही त्रास. तुम्ही याच्याविषयी ग्रामसेवक आहे, सरपंच यांना सांगितलं? हा सगळ्यांनी सांगितलं. मग काय म्हटले ते काही बोललेच नाही. म्हणजे आम्हाला काही असे करतो बंद करतो किंवा काय करतो असं सांगते, काही सांगत. आपण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी या गावामध्ये आलो आहोत. झेडपी या ठिकाणी, अहिल्यानगर मधले झेडपी या ठिकाणी या गावातले काही ग्रामस्थ बेमुदत आमरण उपोषणासाठी त्या ठिकाणी बसले आहेत. मात्र या बसण्यामागचं, त्याला आमरण उपोषण करण्यामागचं नेमकं कारण काय, याला कारणीभूत फक्त ही जे माझ्या पाठीमागं जे पोल्ट्री फार्म दिसतोय, तो पोल्ट्री फार्म त्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहेत. कारण की आपण जर बघितलं तर याचा जो GR असतो, याचे जे नियम असतात, त्या सगळ्या गोष्टीला नियम आणि अटी असतात की ज्या ठिकाणी पोल्ट्री फार्म टाकायचा असतो त्या ठिकाणी रेसिडेन्शियल एरियापासून तो कमीत कमी 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावरती बाहेर असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी घर आहे, आजूबाजूला विहीर असेल, त्याच्यानंतर दुग्ध व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टी असतात, त्यावेळेस त्याच्यापासून ते पोल्ट्री फार्म जे आहेत ते 150 ते 200 मीटर लांब असणं गरजेचं आहे. मात्र आपण जर सगळीकडे पूर्ण जर परिस्थिती या ठिकाणी बघतोय आपण, तर त्या पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहेत, घरं आहेत आणि 500 मीटर पेक्षा कमी अंतरावरती ही पोल्ट्री फार्म या ठिकाणी टाकली. माझ्या मते असं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये की या ठिकाणचे ग्रामसेवक असतात,